नमस्कार, फॅमिलीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट, चविष्ट आणि जास्त कुठले मसाले न वापरता भरलेलं मसाला वांग करूयात। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी लहान आकाराची 5 ते 6 वांगी घेतली आहेत। शक्यतो वांगी थोडी कवळी असावीत। आता वांगी स्वच्छ धुवून घेऊयात। वांगी कापताना त्याचं अर्ध देठ कापावं, म्हणजे वांग्याच्या फोडी होत नाहीत। तर वांग्याला मधून दोन्ही बाजूने अशा प्रकारे देठापर्यंत कापून घ्यायचं आणि वांगी कापून झाल्यानंतर पाण्यातच ठेवावीत, म्हणजे काळी पडणार नाहीत। यानंतर आता मसाला करून घेऊयात। मिक्सरमध्ये पाव वाटी सुकं खोबरं, थोडंसं आलं, लसूण, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा पांढरे तीळ, भाजलेली शेंगदाणे पाव वाटी, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, चवीपुरते मीठ घालायचं आणि मसाला बारीक वाटून घ्यायचा। मसाला वाटताना जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर वांग्यात मसाला भरता येत नाही। मसाला तयार आहे। आता वांग्यात मसाला भरून घेऊयात। तर वांग्यात मसाला चारी बाजूने अगदी टम्म भरून घ्यायचा। मसाला असा खटसर असला की वांग्यात चांगला भरता येतो। तर सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय। शेवटी फोडणीसाठी थोडा मसाला उरवून ठेवायचा। यानंतर एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय। त्यात थोडीशी मोहरी टाकूयात। मोहरी तडतडली की यात आता जिरं टाकायचं। यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा। अर्धी वाटी कांदा इथे घालतोय। कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। यानंतर आता 1 टोमॅटो चिरून इथे घालायचा। टोमॅटो ही थोडा मऊ होऊ द्यायचा। यानंतर यात उरलेला मसाला घालायचा। मसाला थोडा दाटसर आहे, त्यात थोडं पाणी घालून मग ओतायचं। 1-2 मिनिटं मसाला तेलात परतून घेऊयात। यात आता मसाला भरलेली वांगी ठेवून घ्यायची। 1 वाटीभर यात पाणी घालायचं आणि 15 मिनिटं झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची। हीच भाजी जर कुकरमध्ये केली तर अगदी 10 मिनिटात 2 शिट्ट्यांमध्ये बनून तयार होते। 10 मिनिटं झाली आहेत, तर भाजी थोडी उघडून बघूयात। तर इथे वांग्यांना शिजायला आणखी 5 मिनिटं लागतील। तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर भाजी थोडी पातळ ठेवू शकता। तर वांगी छान शिजली आहेत। इथे आपली भरलेली मसाला वांगी बनून तयार झाली आहेत। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।